राज्यातील महिलांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची समजली जाणारी योजना म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि याच योजनेच्या आधारावर माहितीला पुन्हा सत्तेत येता आलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही। आतापर्यंत या योजनेची प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे 6 हप्ते महिलांच्या खात्यावर जमा केले गेले आहेत। पण आता याच योजनेसंदर्भात भरपूर अशा काही बातम्या फिरत आहेत की या योजनेचे आता काही क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे, काही महिला अपात्र ठरवल्या जाणार आहेत, अपात्र ठरवल्या गेलेल्या महिलांकडून शासन वसुली करणार आहे, नवीन नोंदणी कधी चालू होणार आहे, तर या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या महायोजना दूत या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून या योजनेची नवीन येणारे अपडेट आम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू। मंडळी, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमाशी बोलताना असं सांगितलं आहे की या योजनेतील लाभार्थी महिलांचे आता क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे, म्हणजेच पडताळणी होणार आहे आणि त्यानंतर काही लाभार्थी महिला ह्या अपात्र ठरतील। आता अपात्र ठरण्याची विविध कारणे आहेत, ती कारणे आपण बघूयात। त्यामध्ये अपात्र ठरण्याचं पहिलं कारण असं बघता येईल की ज्या कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांनी देखील या योजनेमध्ये फॉर्म भरल्याचे आढळून आले आहे आणि त्या महिलांची आता आयकर विभागाकडून पडताळणी करण्यात येणार आहे। त्यामध्ये ज्या महिला कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असणार आहे त्या महिला या योजनेमध्ये आता अपात्र ठरणार आहेत। त्याचबरोबर दुसरं कारण असं आहे की ज्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन असून देखील त्या महिलांनी या योजनेचा लाभ मिळवला आहे अशा महिला कुटुंबात देखील आता परिवहन विभागाकडून पडताळणी करून अशा महिला आता अपात्र ठरवण्यात येणार आहेत। अपात्र ठरवण्याचं तिसरं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे संजय गांधी निराधार योजना। राज्यातील 18 लाख महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत। अशा महिलांनी देखील या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी फॉर्म भरले होते आणि आतापर्यंत जो काही लाभ मिळाला आहे तो लाभ या योजनेचा त्यांनी घेतला आहे। आता अशा महिलांची देखील पडताळणी करून त्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळणार आहे, परंतु यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नसल्याचे देखील यांनी सांगितले आहे। अपात्र ठरवण्याचे चौथे कारण म्हणजेच आधार व्हेरिफिकेशन। लवकरच लाभार्थी महिलांची आधार पडताळणी करून ज्या महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरते वेळेस जी माहिती भरली होती ती माहिती आधार कार्डशी तंतोतंत जुळत नसेल, त्यामध्ये तुमची जन्मतारीख, नाव आणि इतर माहिती ही जर आधार कार्डशी आणि ऑनलाईन फॉर्म भरताना जुळत नसेल तर अशा महिला देखील आता अपात्र ठरणार आहेत। त्याचबरोबर काही शासकीय नोकरी करणाऱ्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला असल्याचे आढळून आले आहे। त्याचबरोबर काही महिला मागील 3 ते 4 महिन्यामध्ये शासकीय नोकरी लागल्या आहेत आणि अशा महिलांनी देखील फॉर्म भरून आतापर्यंतचा लाभ मिळवला आहे, तर अशा महिलांची पडताळणी करून देखील ह्या महिला आता या योजनेमध्ये अपात्र ठरवल्या जाणार आहेत। तर ही होती 6 हप्ते मिळवल्यानंतर अपात्र ठरवण्याची विविध कारणे आणि आता या महिलांकडून सरकार वसुली करणार असल्याचे सांगण्यात येत होते। परंतु माध्यमाशी बोलताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी असं सांगितले आहे की या अपात्र ठरलेल्या महिलांकडून वसुली करण्याचा कोणताही विचार सरकार सध्या करत नाहीये, परंतु या महिलांना इथून पुढे लाभ मिळणार नसल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे। मंडळी, अजून काही महिला अशा आहेत की ज्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी जोडून घेतले नाहीये, त्या महिलांना या योजनेचा लाभ अजून देखील मिळत नाहीये, तर अशा महिलांनी आपली बँक खाते आधार कार्डशी लिंक करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे। त्याचबरोबर काही महिलांनी आपले बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक केले आहे तरी सुद्धा त्यांना या योजनेचा पूर्ण लाभ मिळाला नाही, तर अशा लाभार्थ्यांसाठी आता ऑनलाईन पोर्टलवर आपले आतापर्यंतचे पूर्ण हप्ते नेमके कोणत्या खात्यामध्ये आणि किती तारखेला आणि किती जमा झाले आहेत हे पाहण्याची सुविधा करून देण्यात आली आहे। या योजनेसंदर्भातला अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच महायुती सरकारने निवडणूक काळामध्ये घोषणा केली होती की या योजनेचा लाभ आता 1500 वरून 2100 रुपये प्रति महिना एवढा करण्यात येणार आहे, तर त्या संदर्भात हा लाभ येणाऱ्या आर्थिक बजेटमध्ये तरतूद करून पुढील येणाऱ्या एप्रिल महिन्यापासून मिळणार असल्याचे मंत्री महोदयांनी सांगितले आहे। त्याचबरोबर नवीन नोंदणी कधीपासून चालू होईल या संदर्भात अधिकृत अशी तारीख जरी सांगितली नसली तरी या योजनेच्या नवीन नोंदणीबद्दलच्या निकषामध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे। तर हे होते या योजनेसंदर्भातील थोडक्यात अपडेट। माहिती आवडली असेल आणि त्याचबरोबर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।